झी मराठी वाहिनीने नुकताच कोठारे विजेंच्या धाकट्या सूनबाई या नव्या मालिकेचा प्रोमो जाहीर केला आहे। मात्र या नव्या मालिकेत कोणकोणते कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत, तसेच ही नवी मालिका ओरिजिनल आहे की रिमेक आणि या नव्या मालिकेमुळे झी मराठी वाहिनीची कोणती मालिका बंद होणार आहे, पाहूयात याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। पण त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। झी मराठी वाहिनीच्या कोठारे विजेंच्या या नव्या मालिकेचे नाव ठकूबाई असं ठेवण्यात आलं होतं। मात्र या मालिकेचे नाव बदलून आता धाकट्या सूनबाई असं ठेवण्यात आलं आहे। या नव्या मालिकेत स्टार प्रवाह वाहिनीचा लोकप्रिय नायक मंदार जाधव मुख्य भूमिका साकारणार आहे। मंदारने यापूर्वी अलादीन या मालिकेतून मालिका विश्वात पदार्पण केलं होतं। त्यानंतर त्याने बऱ्याच हिंदी मालिका केल्या आणि तो सर्वप्रथम स्टार प्रवाह वाहिनीच्या श्री गुरुदेव दत्त या मालिकेत गुरुदेव दत्तांच्या भूमिकेत दिसला। या मालिकेतून त्याने मराठी मनोरंजन विश्वात पदार्पण केलं। या मालिकेतून त्याला प्रचंड ओळख मिळाली। त्यानंतर त्याने सलग स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकांमध्ये कामं केली। त्यामध्ये कोठारे विजेंच्या सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून जयदीपची भूमिका साकारून तो खूप लोकप्रिय झाला आणि घराघरात पोहोचला। त्यानंतर पुन्हा एकदा तो स्टार प्रवाह वाहिनीच्या कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेत यशच्या भूमिकेत दिसला होता। त्या मालिकेला TRP चांगला असून देखील ही मालिका फारशी काही चालली नाही। मालिका अल्पावधीतच बंद करण्यात आली। अवघ्या 9 महिन्यांमध्ये या मालिकेला प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागला। तसेच धाकट्या सूनबाई या नव्या मालिकेत नवोदित अभिनेत्री चिन्मयी मोरे धाकट्या सूनबाईच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे। चिन्मयीने यापूर्वी अनेक शॉर्ट फिल्म, चित्रपट तसेच नाटकांमध्ये काम केलं आहे। मात्र चिन्मयी झी मराठी वाहिनीच्या धाकट्या सूनबाई या नव्या मालिकेतून पहिल्यांदाच मालिका विश्वात पदार्पण करत आहे आणि पहिल्यांदाच मुख्य भूमिका साकारणार आहे। या जोडी व्यतिरिक्त मालिकेत धाकट्या सूनबाईच्या आजे सासूच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे। अशा प्रकारे चिन्मयी मोरे आणि मंदार जाधव यांची नवी फ्रेश जोडी आपल्याला या मालिकेतून पाहायला मिळणार आहे। तसेच ही नवी मालिका ओरिजिनल नसून झी TV या हिंदी वाहिनीच्या छोटी बहू या मालिकेचा रिमेक आहे। छोटी बहू ही मालिका 8 डिसेंबर 2008 रोजी प्रदर्शित झाली होती। या मालिकेचे तब्बल 800हून अधिक एपिसोड पूर्ण झाले आहेत। या मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्री रुबीना दिलेक आणि अभिनेता अविनाश सचदेव यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या। यांची जोडी प्रचंड गाजली होती। ही मालिका तब्बल 4 वर्षे चालली। आता झी मराठी वाहिनीवर या लोकप्रिय मालिकेचाच रिमेक होणार आहे। धाकट्या सूनबाई या नव्या मालिकेला देखील आता प्रेक्षकांचा तितका प्रतिसाद मिळणार का? ही मालिका 1000 भागांचा टप्पा पार करणार का आणि प्रेक्षकांच्या मनात घर करण्यात यशस्वी होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। धाकट्या सूनबाई ही नवी मालिका सप्टेंबर महिन्यापासून रात्री 10 वाजता प्रदर्शित होण्याची दाट शक्यता आहे किंवा ही मालिका इतर प्राईम टाइमला प्रदर्शित होऊ शकते आणि झी मराठी वाहिनीच्या जुन्या मालिकेची वेळ बदलून ती रात्री 10 वाजता प्रदर्शित होऊ शकते। आणि अशा प्रकारे झी मराठी वाहिनीची देवमाणूस मधला अध्याय ही मालिका बंद होणार असल्याची माहिती समोर आली आहे। देवमाणूस मधला अध्याय या मालिकेचे कथानक आता अंतिम टप्प्यात आले आहे। तसेच प्रेक्षक देखील या मालिकेला कंटाळले आहेत। देवमाणूस मधला अध्याय ही मालिका बंद करण्याची मागणी प्रेक्षक करत आहेत, कारण तेच कथानक आता रटाळ वाटत आहे। खून खराबा आणि असत्य यांमुळे देवमाणूस मधला अध्याय या मालिकेला प्रेक्षक कंटाळले आहेत। त्यामुळे कथानकाच्या अभावी देवमाणूस मधला अध्याय ही मालिका आता बंद होणार आहे। दरम्यान आता या मालिकेला झी मराठी वाहिनी कोणता प्राईम टाइम देणार आणि या मालिकेमुळे झी मराठी वाहिनीची कोणती मालिका बंद होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। दरम्यान धाकट्या सूनबाई या नव्या मालिकेसाठी तुम्ही उत्सुक आहात का? ही नवी मालिका तुम्ही पाहणार का? आणि मालिकेत नवोदित अभिनेत्री चिन्मयी मोरे हिला पाहायला तुम्ही उत्सुक आहात का? तसेच अभिनेता मंदार जाधव आणि चिन्मयी मोरे यांची जोडी तुम्हाला पाहायला आवडेल का? आणि या मालिकेला कोणता प्राईम टाइम द्यावा, तसेच झी मराठी वाहिनीची कोणती मालिका बंद व्हायला हवी, या साऱ्यांबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स करून नक्की सांगा। मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।